सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि अमित शहांच्या भेटीच्या चर्चेवर सुप्रिया सुळे सवाल उपस्थित करतायत। इतकंच नाही, वेश बदलून भेटण्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। अनिल देशमुखांचे फडणवीसांवरील आरोप हे सत्य आहेत असं सुप्रिया सुळे म्हणतायत। खरं बोललं की टार्गेट केल्यासारखं वाटतं हे दुर्दैव आहे असं देखील वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। एलओपी होता, एलओपी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्ष तुम्ही एलओपी होता, एलओपी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। नाव बदलून, वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे, एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा। हा आज अजित पवार अमित शहांना भेटायला येत होते, उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल, त्याची जबाबदारी कोण घेणार? एवढा लॅप्स आहे। ते निशाणा कुणालाही करत नाहीयेत, ते सत्य बोलतायत। निशाणा कुणावरच नाहीये तो। गैरसमज नसावे। दुर्दैव आहे की या देशात खरं बोललं की या तुम्हाला असं वाटतं टार्गेट करतायत। जे खोटे करून काय काय उद्योग करतायत त्याचा प्रश्न विचारायला पाहिजे, कारण का हा सुसंस्कृत देश आहे जो संविधानाने चालतो, कोणाच्या मर्जीने चालत नाही। आम्ही पार्लमेंटमध्ये नियम कायदे बनवतो आणि हा देश त्यांनीच चालला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।